शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 7 डिसेंबर 2025 आणि आज आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये वाढ, तेजी ही कायम आहे. आजही दरामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वाढ किती झाली आहे, कापूस बाजारभाव नक्की काय सांगतायत, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर रोज कापूस बाजारभावाची अपडेट पाहिजे असेल किंवा रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून रोज नवनवीन आलेली अपडेट ही तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचत राहील. तर मित्रांनो, आज 7 डिसेंबर आजच्या दिवशीही आपल्याला कापूस बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळणार आहे. एकूण दरामध्ये जो बदल झाला आहे तर तो अशा पद्धतीनं आहे की सर्वसाधारण काल परवाचं जे गठर होतं हे 52,200 रुपयांवर होतं. म्हणजेच अर्थात कापूस बाजारभाव लोकल कंडिशनमध्ये किंवा लोकल स्थानिक बाजारपेठेमध्ये 6,900 रुपये दर हा होता. परंतु त्याच्यामध्ये आज आपल्याला 200 रुपयांची पुन्हा वाढ झाली आहे आणि आजचं गठन मार्केट जे आहे तर हे आहे 52,400 रुपये. आता याच्यामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये सरासरी 100 रुपयांनी वाढ ही आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण 6,900 ते 7,000 रुपये दर हा आपल्याला पाहायला मिळाला. स्थानिक बाजारपेठेमध्ये याचा फारसा काही जास्त फरक पडत नाही, परंतु तरीसुद्धा साधारण 7,000पर्यंत दर आज तुम्हाला पाहायला मिळू शकतात. कालचं मार्केट थोडंसं दबावामध्ये होतं. जरी मार्केटचे स्टेबल असेल परंतु तरीसुद्धा मार्केट थोडंसं दबावामध्ये असल्याने 50 रुपये 100 रुपये काही ठिकाणी कमी झालेले देखील पाहायला मिळेल. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण आज 200 रुपयांनी गठन वाढल्यामुळे परत जिनिंगमध्ये रेट बदलणार आहेत. त्यामुळे जे सर्वसाधारण स्थानिक जिनिंगमध्ये जे 7,200 रुपये 7,300 रुपये हा जो दर होता हा 7,400 रुपये आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी 7,600 रुपये दर होता त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ आज 7,800 रुपयांपर्यंत दर हा पाहायला मिळणार आहे. आणि असंच जर मार्केट राहिलं तर जवळजवळ येत्या 15 दिवसांमध्ये आपल्याला मार्केट 8,000 प्लस हे पाहायला मिळेल. त्यासोबतच CCI देखील सेंटर चालू आहेत, परंतु CCIमध्ये सुद्धा भरपूर जास्त प्रमाणामध्ये कापूस येत आहे. तर CCIचे काही लक्षणं सध्या तरी व्यवस्थित वाटत नाहीत. जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं होतं की CCIमध्ये सुद्धा काहीतरी दिसतंय, त्याप्रमाणे आहे आणि शेतकऱ्यांना अडचण तयार होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई न करता कापूस आणखीही वाढू द्यावा, दर वाढू द्यावा. दर आणखीही वाढणार आहे. गठन आत्ताशी फक्त 52,400 रुपयांवर आहे. 53,500 रुपयांच्या पुढे गठन जर गेलं आणि ते जाणार आहे येत्या 1 महिन्याच्या आतमध्ये ते गठन पूर्ण क्रॉस होईल आणि मग तुम्हाला रेट समजेल. जवळजवळ 8,500पर्यंत जाण्याची शक्यता यावर्षी आहे. खूप जास्त नाही, परंतु 8,500 रुपये दर क्रॉस होईल आणि 100% होऊ शकतो. आता याच्यामध्ये CCI सेंटरमुळेच जो दर आहे हा जास्त वाढत नाहीये. जर शेतकऱ्यांनी जिनिंगवर जास्त फोकस केला तर त्या ठिकाणी जिनिंगचाही जास्त फायदा होऊ शकतो, कारण ऑलरेडी जो CCIचा दर आहे तो 8,150 रुपये आणि शेतकऱ्यांना तो मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीवर नक्की विचार करावा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.